मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षकांची रिक्त जागा तात्काळ भरावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेसमोर ताला ठोको आंदोलन केले। या शाळेत इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 41 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शाळेसाठी 2 शिक्षकांची पदे मंजूर झाली असली तरी 2 वर्षापूर्वी एका शिक्षकाने स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून केवळ एका शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी आहे। परिणामी सर्व वर्गांना एकत्र बसवून अध्यापन करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे। या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा केला, मात्र अद्याप शिक्षकाची नियुक्ती न झाल्याने शिवसेना उभाटाचे उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार 30 जून रोजी प्रवेशोत्सवाच्या दिवशीच शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी फाळके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला। त्यांनी 8 दिवसात शाळेसाठी कायमस्वरूपी किंवा पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास 8 जुलै रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात येईल असा इशारा गजानन ठोसर यांनी दिला। या आंदोलनात विधानसभा संघटक राजेश राजपूत, उपशहर प्रमुख शकील जमादार, विभाग प्रमुख सत्तार शाह, शाखा प्रमुख रफिक भाई पजायवाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीक खान, मोहम्मद खान, ग्रामस्थ, पालक तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कैलास काळे, अजिंक्य भारत प्रतिनिधी, मलकापूर। वडोदा येथील उर्दू शाळेवर 41 विद्यार्थी शिक्षण घेत असून येथे गेल्या 2 वर्षापासून एकच शिक्षक कार्यरत आहे। वेळोवेळी शिक्षणाधिकारी फाळके यांच्याकडे शिक्षकासंबंधी मागणी केली असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने काल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना एक निवेदन देऊन येथे तात्काळ पर्यायी शिक्षकची व्यवस्था करून द्यावी, अन्यथा आम्ही ताला ठोको आंदोलन करू असा इशारा दिला होता। मात्र तरीही निगरगट्ट प्रशासनाला कोणतीही जाग आली नाही, म्हणून आज आम्ही या उर्दू शाळेला, वडोदा येथील उर्दू शाळेला आम्ही ताला ठोको आंदोलन केलेलं आहे व जोपर्यंत या शाळेला शिक्षक येणार नाही याच्यापेक्षा आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने देत आहे। बरं।